एबीपी माझा। एक महत्वाची बातमी, योगेश कदमांची हकालपट्टी करा अशी आक्रमक मागणी अनिल परब यांनी केली आहे। मंत्र्यांनी काहीही केलं तरी चालतंय अशी परिस्थिती असल्याचं परब म्हणाले। शिंदेंनी गुहागरमध्ये जाऊन योगेश कदमला अभय दिलं होतं। गृहराज्यमंत्रींनी घातलेला आणखी एक धिंगाणा समोर आला असं परब म्हणाले। पुणे जिल्ह्यामध्ये सध्या 70 गँग कार्यरत आहेत। हत्या, दरोडे, खंडणीचे गुन्हे पुणे जिल्ह्यात सतत घडतायत। घायवळ राज्य सरकारच्या हातावर तुरी देऊन पळून गेला। सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना मंजूर केला असे अनेक आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून केले। गृह राज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आतापर्यंत मी आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा संदेश दिला की मंत्र्यांनी काही केलं तरी चालतं, आमचं त्यांना अभय आहे। निलेश घायवळ हा कुविख्यात गुंड महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे। त्याचे गुंड थैमान घालतायत, रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करतायत। अशा निलेश घायवळच्या भाऊला सचिन बन्सीलाल घायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉल्वर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे। शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय। एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय, एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय, मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत। आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत। कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहीत नाही। मी तर ह्यांचाच राजीनामा मागतोय आणि ह्यांनी किती शस्त्र अजून दिलेली आहेत याची माहिती मी आज मागतोय की अशा प्रकारचे किती शस्त्र परवाने यांनी अर्थपूर्ण व्यवहारात किंवा अशा कुठल्या गुंडांना दिलेले आहेत त्याची माहिती आता आम्ही घेतोय। कारण जर जजच्या खुर्चीत बसून हे जर असे धंदे करत असतील आणि काय मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे हो, सगळी अर्धन्यायिक जज जिथे सुनावणी घेण्याचा अधिकार आहे मग तो महसूलला आहे आणि गृहराज्यमंत्रालय आहे। अशी दोन्ही खाती या दिवट्यांना दिलेली आहेत जे बसून तिकडे दररोज आपले प्रताप दाखवत आहेत। दरम्यान सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी अनिल परबांनी योगेश कदमांवर आरोपांच्या फैरी झाडल्या।